हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग सिरीजमध्ये. आज आहे डे 37. 7 दिवसांनंतर मी झाडांना बघत होते आणि झाडांची खूप छान ग्रोथ झाली होती. मी मम्मीकडे असताना यांनी पुरेपूर झाडांची काळजी घेतली. पालक छान आली होती, मेथी पण छान आली होती आणि गुलाबाच्या झाडाला 2 गुलाबही आली होती. आणि हो, जास्वंदाला पण खूप छान कळ्या उमलल्या होत्या. 7 ते 8 गुलाबं छान उमलली होती, पण मी मम्मीकडे होते आणि करायचं काय म्हणून ती कोमजल्यानंतर यांनी गुलाबं कापून कुंडीतच टाकली होती, जेणेकरून त्याचं खत तयार होईल. इंद्रायणी उठायच्या आधीच मी माझी पूर्ण कामं करून रेडी होते, जेणेकरून ती उठल्यानंतर मला तिला वेळ देता यावा आणि तिला मामा, माई आणि माऊची, आप्पांची जास्त आठवण नाही यावी, म्हणून मला पूर्ण वेळ आज तिला द्यायचा होता. पण मला वाटलं होतं की इंद्रायणी थोडीशी नाराज असेल किंवा थोडी चिडचिड करेल, किरकिर करेल. पण इंद्रायणी खूपच जास्त नॉर्मल होती. म्हणजे तिने हा झालेला बदल लवकरच ॲडॅप्ट केलेला, जी माझ्या मते एक चांगलीच सवय आहे. त्याच्यामुळे मी पण रिलॅक्स झाले. मम्मीकडून इकडे येताना मी इंद्रायणीचे 3 प्रॉडक्ट्स मम्मीकडेच विसरलेले, जे इकडे आल्यानंतर मी लगेचच ऑनलाईन ऑर्डर केले. त्यात होतं मदर स्पर्शचं बॉडी वॉश, बॉडी लोशन आणि टूथब्रश. ह्या ब्रँडचे प्रोडक्ट्स मी पहिल्यांदा इंद्रायणीसाठी ऑर्डर करत होते आणि हे यूज केल्यानंतर मला ओव्हरऑल छानच वाटले. टूथब्रशसुद्धा खूप जास्त सॉफ्ट होता आणि इंद्रायणीने यावेळेस काहीच किरकिर नाही केली टूथब्रश करताना. आणि मस्त मस्त नवीन प्रोडक्ट्स यूज करून इथे आम्ही तयार आहोत. बाबा आल्यानंतर त्यांना आम्ही दोघींनी पेरू खायला मदत केली. तर असा होता आमचा आजचा दिवस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.